हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 82. अंते ब्रह्माखंडाकारम नित्यम सर्व देहनाशनम. शेवटी सर्व देहांचा नाश होतो आणि अखंड ब्रह्माकार तेवढा उरतो. संन्यासाश्रमामध्ये शेवटी सर्व काही लोप पावते. संन्यासाश्रमात आत्मभाव उदित झालेला असल्यामुळे भौतिक गोष्टी केव्हाच लुप्त झालेल्या असतात. संन्यासी जीवित असल्यामुळे देह जिवंत आहे एवढाच भाव तेवढा शिल्लक असतो. शेवटी तोही लोप पावतो. अनेकांनी अनेक प्रकारचे देह मानलेले आहेत. काहींनी सप्तचक्रावर 7 देह मानलेले आहेत. काहींनी पंचमहातत्वांवर 5 देह मानलेले आहेत, तर काहींनी पंचकोश मानलेले आहेत. सप्तचक्रांप्रमाणे सर्वप्रथम योगसाधनेने पहिल्या मूलाधार चक्रावर ऊर्जा प्रदीप्त होते. ती दुसऱ्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत सुषुम्ना नाडी वाटे प्रवास करते. तेथे असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती ऊर्ध्व गती घेते. नंतर मणिपूर चक्रातून ती अनाहत चक्रात पोहोचते. तेथे प्राणायाम ओंकार साधनेद्वारा ती विशुद्ध चक्रात पोहोचते. तेथून ती आज्ञा चक्रात जाते. येथे सर्व अमंगल अशुद्ध मंगल होते. येथे सर्व अमंगल अशुद्ध मंगल होते, शुद्ध होते. यथाकाळी कुंडलिनी 7व्या सहस्राकार चक्रात पोहोचते. येथे ध्यानसमाधी साध्य होते. ध्यानसमाधी प्रगत होऊन चक्रभेद होतो. योग्याचा देहाशी संबंध संपुष्टात येतो. त्याला समाधी प्रसाद प्राप्त होतो. आता देहाचा नाश होऊन केवळ अखंड ब्रह्माकार राहतो. निर्वाण योगी मुक्त होतो. आत्मभाव शिल्लक असतो. यथाकाळी तोही लोप पावतो आणि केवळ ब्रह्म तेवढेच उरते. हीच अंतिम निर्वाण दशा असते. पंचमहातत्वांप्रमाणे पायांमध्ये पृथ्वी तत्व असते. नंतर बरगड्यांपर्यंत आत्मतत्व असते. अंतःकरणात तेज तत्व असते. त्याच्यावर मानेपर्यंत वायू तत्व असते. त्यावर आकाश तत्व असते. आसनस्थ होऊन ध्यानसमाधी लागल्यावर एकेका तत्वाचा संबंध संपुष्टात येत जातो. शेवटी अंतरात्म्याचा देहाशी संबंध संपतो. देहनाश पावतो. केवळ अखंड ब्रह्माकार राहतो. निर्वाणयोगी मुक्त होतो. आत्मभाव शिल्लक असतो. यथाकाळी तोही लोप पावतो आणि केवळ ब्रह्म तेवढेच उरते. हीच अंतिम निर्वाण दशा असते. पंचकोशांप्रमाणे आपल्या शरीराचे 5 कोश आहेत. पहिला वरचा कोश म्हणजे अन्नमय कोश. यामुळे शरीराचे भरण पोषण आणि संवर्धन होत असते. त्याच्या आत मनोमय कोश असतो. मन देहादी इंद्रियांच्या कामना वासना शमवीत असते. त्याच्या मनमानीमुळे आपण आत्मेच्छेने वर्तन करत नाही. त्यानंतर प्राणमय कोश असतो. या योगे अंतरात्मा आणि परमात्मा यांचा दर श्वासाला संपर्क प्रस्थापित होत असतो. त्यामुळे प्राणवायूचा सतत पुरवठा होऊन आपण जीवित राहतो. त्याच्या आत विज्ञानमय कोश असतो. अध्यात्मात विज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान. यथाकाळी अध्यात्म योग साधनेने आपला देहभाव लोप पावून आत्मभाव उदित होतो. आपल्याला आत्मभान येते. शेवटी आनंदमय कोश असतो. येथे देहभाव सुटतो. अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते. केवळ अखंड ब्रह्माकार राहतो. निर्वाणयोगी मुक्त होतो. आत्मभाव शिल्लक असतो. यथाकाळी तोही लोप पावतो आणि केवळ ब्रह्म तेवढेच उरते. हीच अंतिम निर्वाण दशा असते. येथे एक गोष्ट लक्षात असू द्यावी की देह नष्ट होतो याचा अर्थ निर्वाणयोगी देहाने मृत होतो असा घेऊ नये. देहाची जीवित असण्याची क्षमता संपुष्टात येते तेव्हाच इतरांप्रमाणे निर्वाणयोग्याचा देह मृत होत असतो. देह नष्ट होतो याचा अर्थ निर्वाणयोग्याची देह असूनही देह नसल्यासारखी अवस्था होते. तो सदा आत्मानंदी ब्रह्मावस्थेत रत राहतो. एका
बाजूला त्याच्या नकळत देहधर्म सुरूच असतो. तो संसार करत असतो, परंतु त्याला सांसारिक गोष्टीत चव रस असत नाही. आता पुढचा मंत्र, मंत्र क्रमांक 83. एत निर्वाण दर्शनम शिष्यम विना पुत्रम विना न देव. अशा या निर्वाण दर्शनाचे ज्ञान शिष्य किंवा पुत्र याखेरीज इतरांना देऊ नये. शेवटी ऋषींनी एक महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. ज्यांना हे उपनिषद समजले आहे आणि उमजले आहे अशांनी हे उपनिषद शिष्य किंवा पुत्र याखेरीज इतरांना कथन करू नये. यामागे चांगला उद्देश आहे. शिष्य याचा अर्थ जो गुरुकडून शिकू इच्छितो तो. पुत्र तर जन्माला आल्यापासूनच आपल्या मातापित्यांकडून अनेक गोष्टी शिकत असतो, अनेक गोष्टींचे बाळकडू पीत असतो. अशा प्रकारे मनापासून शिकू इच्छिणाऱ्याला म्हणजेच शिष्याला आणि जो अजून आकार घेतलेला नाही अशा निरागस अपत्याला हे उपनिषद जरूर सांगावे, समजून द्यावे. याचा अर्थ जो लायक आहे, जो याचा उपयोग करू शकेल, जो उद्दामपणे याचा उपहास करणार नाही अशाला हे उपनिषद सांगावे. उचशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील किंवा पालथ्या घड्यावर पाणी असे होऊ नये अशी ऋषींची इच्छा आहे. याचा अर्थ हे उपनिषद सांगणाऱ्यावर आणि ऐकणाऱ्यांवरही जबाबदारी आहे. आता शेवटचा मंत्र आहे आणि मंत्र क्रमांक 84. मित्युपनिषद. अशा प्रकारे थोडक्यात हे उपनिषद आहे. ऋषी म्हणतात की अशा प्रकारे थोडक्यात हे उपनिषद आहे. ही सूत्रे आहेत. ती महाआशयपूर्ण परंतु मुद्दामच त्रोटक आहेत. भलत्या हाती जाऊन त्याचा गैरसमजुतीतून दुरुपयोग होऊ नये. त्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये यास्तव गुरुकडून ती ऐकावीत, समजून घ्यावीत. त्यावर चिंतन आणि विचार करून याचा विस्तार करावा. गुरूंनी छात्रांना ती पूर्णपणे व्यवस्थित नीट समजून द्यावीत. त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन करावे. अर्धवट समजुतीतून गैरसमज करून घेऊ नये. याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करावा. त्याप्रमाणे आचरण करावे. त्या योगे कैवल्यावस्थेत निर्वाण योगात आत्मब्रह्म म्हणून या स्वनिर्मित सृष्टीचा आस्वाद घ्यावा. यथाकाळी परम आत्मरंगी एकरूप व्हावे. जीवनयात्रा सुसंपन्न व्हावी. निर्वाण उपनिषद समाप्त. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम.